ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे राज्य नव्हतं. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राज्याची सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेली राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावं अशी: अंग, मगध, काशी, कोशल, वज्री, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी होत. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती राज्य होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा आणि कुशीनगरा येथे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बही, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवानचे मौर्य, ज्यांची राजधानी सिसुमारागिरी होती ते भग्ग. ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत, ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असं संबोधत. कपिलवस्तू येथील शाक्याच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. ज्या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हेही समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते आणि ते आळीपाळीनेच राज्यसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. पण कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचेही राज्य तसंच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा पसेंदी म्हणजेच प्रसेनजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे कदाचित थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी याच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसिन नावाचा एक शाक्य राहत होता. सिनहू म्हणजे सिंहनू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला. त्याला शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्योदन आणि अभितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता आणि प्रमिता या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र होते आदित्य. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव अंत्रज्ञ आणि आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंत्रज्ञ हा कोलीय वंशातला होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली आणि त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती आणि त्याचे पुष्कळ नोकरचाकर होते. असं म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशारामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम नावाचा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथाही अशी सांगितली जाते. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सगळे शाक्य लोक आणि त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून पण मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरवले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले
आणि व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडलं. स्वप्नात तिला असं दिसलं की चातुर्दिपालांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचललं आणि हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चातुर्दिपालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या आणि तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभ्यंगस्नान घालून वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलाने असं सजवलं की कुणीही दिव्य शक्तीने स्वागत करण्यास तयार झाला आहे असं त्यांना वाटावं. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यासमोर प्रकट झाला आणि तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होण्यास कबुली देशील? तिने उत्तर दिले. मोठ्या आनंदाने. त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपल्या स्वप्नाचा अर्थ शुद्धोदनाला विचारला. स्वप्नांचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावं राम, धन, लखन, मंती, यण्ण, सुयाम, भोग आणि सुदात्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली होती. त्याने सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धृतमुक्तयुक्त साखर मिश्रित दुधभाताने सुग्रास भोजन दिले आणि त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांची वस्त्रे, गायी इत्यादींचे त्यांना दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नांचा मला अर्थ सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला असा एक पुत्र होईल. जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल. पण त्याने संसार त्याग करून संन्यासी झाला तर तो या विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पत्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी तिने आपल्या माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. ती आपल्या पतीला म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असं राजाने उत्तर दिलं. सोन्याच्या पालखीत महामायेला बसवून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला आपल्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्दवनराईतून महामायेला जावं लागणार होतं आणि तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना तो वन स्वर्गीय अशा चित्रलता वनांप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखा भासत होता. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फळाफुलाने ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकाला आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास आणि तिथे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली. तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्यांच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला एक फांदी हातात धरावी असं वाटलं. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिच्या हातात येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायांच्या चवड्यावर उभी राहिली आणि ती फांदी हाताने धरली आणि तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्यात महामाया वरती उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असतानाच उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. शुद्धोदन आणि महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने आणि त्याच्या परिवाराने
आणि सर्व शाक्यांच्या पुत्रजन्माचा उत्सव मोठ्या हर्षोत्सवात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागलं. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी मुनी हिमालय पर्वतावर राहत होता. असित मुनीने पाहिलं की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत आणि त्यांचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्यांनी पाहिलं की आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सगळे देव हर्षनिर्भर झाले आहेत असं त्यांना दिसलं. म्हणून ते महान मुनी उठले आणि आपल्या पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही गेले आणि राजाच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. त्यांनी तिथे लाखो लोक गोळ्या झाल्याचे पाहिले. तेव्हा ते द्वारपालाजवळ गेले आणि म्हणाले, अरे, राजाला जाऊन सांग दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध मुनी येऊन थांबले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. राजाने असित मुनींकरता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या मुनींना आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनींना म्हणाला, कृपया आत चला. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले. त्यांच्याजवळ उभे राहून म्हणाले, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरता आसन दिले. असित मुनीने सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथं येण्याचे कारण काय? असित मुनी शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथं आलो आहे. शुद्धोधन म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? मुनी म्हणाले, राजा, असे थोर महात्मे फार वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतःच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषींवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्या बालकाला उचलले आणि मुनींच्या समोर आणले. असित मुनींनी त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा त्या महापुरुषाच्या 32 लक्षणांनी आणि 80 शुभ्र चिन्हांनी युक्त असलेले त्यांना दिसले. त्यांनी पाहिले की त्यांचा देह शुक्र आणि ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे आणि त्याच्या तेजोमंडलापेक्षा सहस्रपटीने त्याच्या दैदिप्यमान अधिक आहे. मुनींच्या तोंडून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असं म्हणून असित मुनींनी आपल्या आसनावरून उठले आणि दोन्ही हात जोडून त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्या बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित मुनींना पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या पुढचे 2 मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असित मुनींना खात्री होती, हे बालक गृहस्थ जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले. असित मुनींना अश्रू ढाळीत दीर्घ श्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले. असित मुनींना रडताना पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्या व्याकुळतेने त्यांनी असित मुनींना विचारले, हे मुनिवर, तुम्ही अशा तऱ्हेने रडत का आहात? अश्रू का ढाळत आहात? दीर्घ निश्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून मुनी म्हणाले, राजा, या बालकासाठी मी रडत नाहीये. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे माझ्यासाठी. शुद्धोधनाने विचारलं, का बरं?
मुनी म्हणाले, मी वयोवृद्ध झालो आहे. माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून परमोच्च सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जो कोणी करू शकला नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हा बालक करेल. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकार, मध्ये कल्याणकारक आणि अंतिमताही कल्याणकारकच असं असेल. ते शब्द आणि शब्दाचा भावार्थ त्यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असाच राहील. ज्याप्रमाणे एखादं उंबराचं फूल क्वचित वेळी त्या स्थळी जगात उमललेलं दिसतं, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी एका स्थळी पूजनीय बुद्ध उदयाला येतात. त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. पण मी या बुद्धाला पाहू शकणार नाही आणि म्हणून मी रडतो आहे. या दुःखामुळेच मी रडतो आहे. या दुःखामुळेच मी दीर्घ निश्वास टाकतो आहे. कारण या बुद्धाची पूजा करायला मला मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित मुनींना त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान दिले आणि त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांना वंदन केले. तेव्हा असित मुनी आपल्या पुतण्या नरदत्तला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याची तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखांत शांतीचे कल्याणप्रद ठरेल. असं म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन ते आश्रमाकडे जायला निघाले. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं. त्याचे गोत्रनाम गौतम असं होतं आणि म्हणून सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव आणि नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाकी आजारी पडली. तिचं दुःख बळावू लागलं. आपला अंतकाळ जवळ आला आहे हे ओळखून तिने शुद्धोधन राजाला आणि प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवलं आहे ते खरं होईल. त्याचा मला विश्वासही आहे. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, पण माझ्या मागे मुलाची काळजीपूर्वक लालनपालन होईल की नाही आणि त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबाबत मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, हे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. त्याच्या आईपेक्षाही तू चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडून जाण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलवणं आलं आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असं म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन आणि प्रजापती या दोघांनाही वियोग अनावर झाला आणि त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघ्या 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम आणि अनिरुद्ध त्याचा चुलत शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र आणि देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता आणि आनंद हा त्याच्यापेक्षा लहान होता. त्यांच्यासोबतच सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. जेव्हा सिद्धार्थ चालू लागला, बोलू लागला, तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले आणि त्यांनी शुद्धोधनाला सांगितलं की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला आणि त्याने मुलाला कपडे घालण्यासाठी महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असतानाच बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपण कुठे जात आहोत असं मावशीला विचारलं. तेव्हा त्याला समजलं आपणाला देवळात नेले जात आहे.
तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला सुद्धा. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते आणि ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले होते. त्यांना जे काही ज्ञान होते ते सगळं त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उत्तिच्च देशातील थोर कुळातील जन्मलेल्या आणि उच्च परंपरा असलेल्या सब्बीमित्ताला बोलवून घेतले. सब्बमित्त हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांग आणि उपनिषद या सगळ्यात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शने शास्त्र आत्मसात केली. याशिवाय त्याने अलाकरमानाचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपादली. भारद्वाजाचा आश्रम कपिलावस्तू येथे तो होता. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे तेव्हा त्या ठिकाणी त्याला काही दुसरे काम नसे. अशावेळी एकांत स्थळी बसून समाधी लावण्याचा तो प्रयत्न करीत असे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जात नव्हतं. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करत असतानाच त्याच्या पौरुषत्वाच्या दिशेने, विकासाच्या दिशेने दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन राजा घेत होता. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तिथे त्याने अंगावरील अगदी थोड्या वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी काम करत असलेले मजूर पाहिले आणि ते दृश्य बघून तो हळहळला. आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरतं का? मजुराने कष्ट करावे आणि त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसं बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपराचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा धनाची चाकरी करण्यासाठीच झाला आहे आणि धनाची चाकरी करण्यातच त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असं ते मानत. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पाडत असे. सिद्धार्थ या प्रथेचं नेहमीच पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान झाला होता तरी शारीरिक श्रमाचा कधी त्याने तिरस्कार केला नव्हता. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्र चालवण्याचे शिक्षणही त्याला मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे हे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्याच्या मंडळात सामील होण्यासाठी तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते का? तेव्हा तो उत्तर देई, मला माहित आहे, तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तिथे हरिण आणि ससे यांच्यासारखे निरुपद्रवी प्राणी मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणीबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये, असे त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थाला अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोयस, तू क्षत्रिय आहेस. लढणं हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांच्या युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ गौतम गौतमीला नेहमी विचारित असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असं सांग की माणसाला मारणं हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे
जर ते लढणार नाहीत तर त्यांच्या राज्याचे संरक्षण कसं होईल? पण आई, सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता आपण आपल्या राज्याचे संरक्षण नाही का करू शकणार? यावर मात्र गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करी. त्यासाठी तो योग्य असं आसन घालून बसवण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सगळे प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानधारणा करण्यासाठी तो नेहमीच आपल्या मित्रांना उपदेश करी. पण त्याचे मित्र मात्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर एकाग्र मन करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला आणि त्याच्या मातेला हा ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियाच्या जीवनविद्येचा सर्वार्थ विरुद्ध आहे असंच त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगतातील मनुष्यावरील प्रेमभावना वृद्धिंगत होते. यावर सिद्धार्थाचा ठाम विश्वास होता. यासंबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद आणि असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र आणि पाळीव जनावरे यांवर प्रेम करतो आणि शत्रू आणि पशु यांचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा चिंतनाच्या व्यवहारी जीवनाच्या मर्यादे पलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती आणि सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्यासमोर धडकन पडला. त्या पक्षाला बाण लागला होता आणि त्याच्या शरीरात तो रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली आणि पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले आणि ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटलं. या निष्पाप पक्षाला कोणी मारलं असेल? थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सगळ्या आयुधानिशी तिथे आला आणि सिद्धार्थाला सांगितलं, आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. सिद्धार्था, तो तू पाहिला आहेस का? सिद्धार्थ त्यावर म्हणाला, होय. आणि घाया स्थितीतून बरा झालेला पक्षी त्याने त्याला दाखवला. देवदत्ताने मागणी केली, माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. पण सिद्धार्थाने त्याला नाकारले आणि त्यामुळे दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचं म्हणणं होतं की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यायचा असतो तो आपला मालक कसा बरं होऊ शकेल? या वादात दोघांपैकी कुणीही एकही माघार घ्यायला तयार होईल. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. पण सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीची प्रकट झालेली ही स्वभावलक्षणं अशी होत.